नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेटूक म्हणजे नक्की काय. चेटूक हा एक मराठी शब्द आहे जो प्राचीन काळापासून वापरला जात आहे. हा शब्द साधारणतः जादूटोणा, मंत्रतंत्र, गुप्तविद्या किंवा मायाजाल अशा अर्थाने वापरला जातो. चेटूक म्हणजे आपल्या इच्छेनुसार दुसऱ्याच्या जीवनात किंवा परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी केलेला काही जादूचा प्रकार. चेटूक प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात आहे आणि त्याचे विविध प्रकार व उपयोग आहेत. चेटुकाचे प्रकार. चेटुकाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी काही प्रमुख. काळी जादू. काळा जादू हा सर्वात भयानक प्रकार मानला जातो. याचा उद्देश दुसऱ्याला हानी पोचवणे किंवा त्रास देणे असतो. काळ्या जादूचे वापरकर्ते मान्यता, मंत्र आणि वस्तूंचा वापर करून आपले उद्दिष्ट साध्य करतात. पांढरा जादू. पांढरा जादू हा चेटकाचा सकारात्मक प्रकार आहे. याचा उद्देश दुसऱ्याला मदत करणे किंवा त्याच्या आयुष्यात सुख आणि शांती आणणे असतो. पांढरा जादू वापरणारे लोक साधारणतः प्रार्थना, मंत्र आणि रत्नांचा वापर करतात. ही जादू हा एक विशेष प्रकार आहे ज्यामध्ये विशिष्ट मंत्र आणि वस्तूंचा वापर करून काही विशिष्ट उद्दिष्ट साध्य केले जाते. यामध्ये साधारणतः शत्रूला त्रास देणे, प्रेम प्रकरणात मदत करणे इत्यादी हेतू असू शकतात. चेटकाचे विधी. चेटकाच्या विधीचे अनेक प्रकार आहेत आणि ते स्थानिक प्रथांनुसार बदलू शकतात. काही प्रमुख विधी पुढील आहेत. मंत्रपाठण. मंत्रपाठण हे चेटकाचे सर्वात महत्त्वाचे अंग आहे. मंत्र हे साधारणतः संस्कृत, प्राकृत किंवा पाली भाषेत असतात. मंत्रपाठण करताना योग्य उच्चार आणि नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. वस्त्राचा वापर. चेटकात अनेक वेळा विशिष्ट वस्त्रांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ लाल, काळा किंवा पांढरा कपडा ज्यामध्ये काही विशिष्ट वस्तू गुंडाळून ठेवल्या जातात. विशिष्ट वस्तूंचा वापर. चेटकासाठी विशिष्ट वस्तूंचा वापर केला जातो. उदाहरणार्थ हाडं, राख, झाडाच्या फांद्या, फुलं, हिरे, पाचू इत्यादी. वेळ आणि स्थान. चेटूक करताना वेळ आणि स्थान अत्यंत महत्त्वाचे असतात. साधारणतः रात्रीच्या वेळी किंवा अमावास्येला चेटूक करणे अधिक प्रभावी मानले जाते. चेटकाचे स्थान हे एकांत आणि शांत असावे लागते. विशिष्ट क्रिया. चेटूक करताना विशिष्ट क्रिया केल्या जातात. उदाहरणार्थ मंत्रोच्चार, धूपारती, हवन, चंद्रपूजा इत्यादी. चेटकाचे प्रभाव. चेटकाचा प्रभाव हा वापरकर्त्याच्या इच्छेनुसार बदलू शकतो. चेटकामुळे अनेकदा व्यक्तींच्या जीवनात अनपेक्षित बदल घडून येऊ शकतात. चेटकाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा वापरकर्त्याच्या हेतूवर अवलंबून असतो. काही वेळा चेटकामुळे लोकांच्या आरोग्यावर, मानसिक स्थितीवर, नातेसंबंधांवर व आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. चेटकाचे प्रभाव काही वेळा तात्पुरते असू शकतात तर काही वेळा ते दीर्घकाळ टिकणारे असू शकतात. चेटकाचा प्रभाव टाळण्यासाठी किंवा त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी विशेष मंत्र, पूजाविधी आणि तांत्रिक उपाय वापरले जातात. चेटकावरील उपाय. चेटकापासून बचाव करण्यासाठी किंवा त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहेत. मंत्रसाधना. चेटकापासून वाचण्यासाठी किंवा त्याच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी काही विशिष्ट मंत्रसाधना केल्या जातात. उदाहरणार्थ महामृत्युंजय मंत्र, हनुमान चालीसा इत्यादी. रक्षा कवच. चेटकापासून बचाव करण्यासाठी काही विशिष्ट रक्षा कवच तयार केले जातात. हे कवच साधारणतः
धातू, रत्न किंवा विशिष्ट वस्त्रांपासून तयार केले जातात. तांत्रिक उपाय. चेटकाच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी काही तांत्रिक उपाय वापरले जातात. उदाहरणार्थ हवन, यज्ञ, धूपारती इत्यादी. पूजाविधी. चेटकाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी नियमित पूजाविधी करणे महत्त्वाचे असते. देवांच्या आशीर्वादाने चेटकाचा प्रभाव कमी होतो. औषधोपचार. चेटकामुळे झालेल्या शारीरिक किंवा मानसिक त्रासांवर योग्य औषधोपचार करणे आवश्यक असते. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा आधुनिक वैदिक उपचारांचा वापर केला जाऊ शकतो. चेटूक हा एक अत्यंत प्राचीन आणि गूढ विषय आहे. याचा वापर योग्य हेतूने केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात, परंतु चुकीच्या हेतूने वापरल्यास त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. चेटकाचा अभ्यास आणि त्याचे ज्ञान हे अत्यंत संवेदनशील विषय आहेत आणि याचा वापर करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. चेटकाचे प्रभाव आणि त्यांच्या वापराचे परिणाम लक्षात घेता आपण या विषयावर संपूर्ण ज्ञान मिळवूनच याचा वापर करावा. चेटकाचे विधी, मंत्र आणि तांत्रिक उपाय हे योग्य प्रकारे समजून घेऊनच त्याचा वापर करावा, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. चेटकाचा वापर सदाचारी आणि सद्गुणांनी भरलेल्या हेतूनेच करावा, जेणेकरून त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.